नमस्कार. आज बघणार आहोत व्यंकटेश मांडुळकर लिखित बनगरवाडी या कादंबरीविषयी. व्यंकटेश मांडुळकरांच्या लेखणीतून साकारलेलं हे जग जीवनाची खरीखुरी ओळख करून देणारं आहे. बनगरवाडी हे अस्सल धनगर लोकांच्या 30 ते 35 घरं असलेल्या गावी एका तरुण शिक्षकाची नेमणूक होती. त्या गावात अपुऱ्या असलेल्या सोयीसुविधा, ओस पडलेली शाळेची खोली आणि सगळ्यात महत्त्वाचं तेथील माणसांच्या जुन्या समजुती. मास्तरांना सुरुवातीला लोकात वावरणे अवघड जातं, पण काही काळानंतर मास्तर त्यांच्यातले एक होऊन जातात. शाळा शिकवणं कमी व त्यांची पत्रे लिहिणे, त्यांची भांडणतंटे सोडवणे याच कामात असतात. कादंबरी वाचत असताना त्यातील पात्रे आपल्या अगदी जवळ आजूबाजूला फिरत असतात. गावात सगळं व्यवस्थित चालू असताना निसर्ग साथ देत नाही. गावात भयान दुष्काळ पडतो आणि त्यामुळे तेथील लोक जीवनावर होणारे परिणाम अतिशय वाईट. या सगळ्यांबद्दल तुम्हाला कुतूहल वाटत असेल तर एकदा नक्की वाचून बघा. ही एक कथा नसून एक अनुभव आहे, जो प्रत्येकाने एकदा घ्यायला हवा. धन्यवाद.